नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांचं अगदी मनापासून स्वागत. आपण स्टेट बोर्ड इयत्ता 5वी ते 12वीची जी रिव्हिजन सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपलं भूगोल सुरू आहे. 5वी भाग 1 भाग 2 परिसर अभ्यास आपण अभ्यासलेला आहे. त्याचबरोबर इयत्ता 6वी भूगोल 7वी भूगोल आणि 8वी भूगोल आपण कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर 9वी 10वी 11वी 12वी अशा पद्धतीने आपण सगळं भूगोल कव्हर करणार आहोत. आणि त्याच्यानंतर अर्थशास्त्र, त्याच्यानंतर इतिहास, नागरिकशास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र आणि त्याच्यानंतर सामान्य विज्ञान अशी आपली ही सिरीज चालेल. पॅरलली बघा आता MPSCचे जे 2011 पासून 2025 पर्यंतचे जे पेपर आहेत गट ब आणि गट क चे हे जे पेपर आहेत तर ते पण आपण प्रश्नपत्रिका ओळख या नावाने ही सिरीज चालू केलेली आहे. याच्यामध्ये 2025चे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पेपर आपण याच्या आधी पाहिलेले आहेत. आता आपण या पेपरमधून हा जो पेपर आहे बघा तो महाराष्ट्र गट ब परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा म्हणजेच कंबाईन 2024चा हा पेपर आहे ग्रुप बीचा आणि ही एक्झाम झाली होती दिनांक 2 फेब्रुवारी 2025. आपली ही सिरीज चालू करण्याचा उद्देश बघा जे कोणी सरळ सेवेची तयारी करत आहेत तलाठी भरती असेल बाकीच्या ज्या सरळ सेवा एक्झाम आहेत त्या आता MPSC कडून ती पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळं तुम्हाला MPSCचे जे पेपर पॅटर्न आहे किंवा आता तलाठीचं जे पद आहे ते ग्रुप सीचं पद आहे. मग ग्रुप बीला ग्रुप सीला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, MPSCचा कोणत्या टॉपिकवर भर असतो आणि MPSCचे जर तुम्ही प्रश्न पाहिले बघा चाळले तर तुम्हाला असं लक्षात येईल की 5वी ते 12वीचे जे स्टेट बोर्ड आहेत तर तो त्याचा बेस आहे. 40 ते 50% तयारी तुमची स्टेट बोर्डवर पकड घेतल्यानंतर हे प्रश्न तुम्हाला 40 ते 50% प्रश्न स्टेट बोर्डवरून सुटू शकतात. डायरेक्ट स्टेट बोर्डमधून प्रश्न विचारलेले असतात आणि परीक्षेच्या डिमांडनुसार बघा मग ग्रुप बी असेल किंवा राज्यसेवा असेल तर त्या पदानुसार डेप्थ वाढते, खोली वाढते आणि तो भाग आपल्याला जास्त डीपली स्टडी करायचा असतो. पण जर तुम्ही तलाठी भरती सरळ सेवाची जर तयारी करत असाल तर तुम्हाला MPSCने एक्झॅक्ट जे ग्रुप बी ग्रुप सीचे जे पेपर आहेत तर त्या प्रश्नांची तरी ओळख तुम्हाला असली पाहिजे. त्या उद्देशाने आपण ही सिरीज चालू केलेली आहे. त्यामुळे फक्त प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात आपली ही सिरीज चालणार आहे. पटकन एक क्विक रिव्हिजनसाठी जे गट ब गट क ची तयारी करत आहेत सरळ सेवेची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी हे लेक्चर अगदी बेस्ट ठरणार आहे. बघा एकाच लेक्चरमधून आपण ह्याच्यामध्ये 80 प्रश्न कव्हर करणार आहोत. गणिताचे जे प्रश्न आहेत मॅथ्स रिझनिंगचे ते फक्त 20 प्रश्न स्किप करून आपण काय करणार आहोत 100 पैकी 80 प्रश्न आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे आणि सामान्य विज्ञान व करंट अफेअर या सर्व प्रश्नांचा या 80 प्रश्नातून काय होईल तर समावेश होतो. त्यामुळे बघा तुम्ही जर पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. खूप दर्जेदार आणि ऑथेंटिक कंटेंट आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि PYQ अनालिसिसचे जे व्हिडिओ आहेत आपले ही सिरीज झाल्यानंतर आपण टॉपिक वाईज काय करू PYQ अनालिसिस घेऊ आणि लवकरच महा TET 2026ची जी तयारी करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी PYQ अनालिसिसची सिरीज चालू होणार आहे. त्याच्यामध्ये आपण इन डिटेल सर्व प्रश्नाचा आढावा घेणार आहोत, सर्व पर्याय आपण चेक करणार आहोत, ते डिटेलमध्ये आपण त्याचं PYQ अनालिसिस करणार आहोत. तर ती पण सिरीज लवकरच चालू होणार आहे. त्यामुळे TET CTETची तयारी करणारे जे तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत पण या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. जे सोडवलेले पेपर आहेत तर ते पेपर बघा आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाठवत असतो किंवा तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा तिथून ते तुम्हाला वाचणं सोपं जाईल. स्टेट बोर्डचे जे आपण पुस्तकं पाहिलेले आहेत इयत्ता 6वी 7वी 8वी भूगोल तर ते पण हायलाईट केलेली पुस्तकं तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी सेंड केलेले आहे, तिथून ते तुम्ही पाहू शकता. चालेल, आपण पहिला प्रश्न बघूया. बघा पहिला प्रश्न आहे योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करायची आहे. बघा A, B, C 3 विधाने दिलेले आहेत. A विधान भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. B आहे भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली आणि C आहे भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावजी नानाभाई यांनी सुरू केली. तिन्ही विधाने बरोबर आहेत आणि असा पर्याय ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. A, B, C तिन्ही विधाने बरोबर आहेत. बघा प्रश्न क्रमांक 2 कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते. कोल्हापूर येथील 27वी जी पलटण आहे त्याच्यामध्ये हिंदी शिपायांनी नेतृत्व जे केलं होतं त्याची तारीख दिलेली आहे 31 जुलै 1857. तर या बंडाचं नेतृत्व कोणी केलं होतं बघा याच्यामध्ये नेतृत्व विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे रामजी शिरसाट. फक्त ऑप्शन क्रमांक अ आणि उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 फक्त अ. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघायचा आहे आपल्याला.
प्रश्न खूप जास्त IMP आहेत बघा. PYQ रिपीट होतात आणि PYQचे जे मुद्दे आहेत, जे ऑप्शन सेट करून दिलेले असतात PYQचे, तर त्या ऑप्शनला किंवा त्या मुद्द्याला धरून पुढचा प्रश्न फ्रेम केला जातो. त्यामुळे PYQ अनालिसिस किंवा PYQ माहीत असणं, PYQवर पकड असणं MPSCच्या यशामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. 3 नंबरचा प्रश्न, सतीप्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? तर 3 नंबरचं उत्तर आहे बघा, राजा राम मोहन रॉय. ऑप्शन क्रमांक 3. सतीबंदीचा जो कायदा करण्यात आला बघा, बेंटिकने केलेला आहे आणि त्यांना मदत राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. त्यामुळे सतीप्रथेबद्दल जर विधान आलं तर राजाराम मोहन रॉय लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर आता इथं जोड्या जुळवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 4. प्रार्थना समाज 1867 आहे बघा. अचं 3 इथं 1 मध्ये आणि 3 मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे 2 आणि 4 पर्याय कट होतो. त्याच्यानंतर बघा 4 नंबरमध्ये आपण ब विधान वाचून घेऊ. तर सत्यशोधक समाज बघा, तर सत्यशोधक समाजची स्थापना आहे 1873. म्हणजे बचं 4 कुठं दिलेलं आहे? 1 मध्ये दिलेलं नाही, त्यामुळे डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळालं ऑप्शन क्रमांक 3. पटपट जोड्या पाहू. प्रार्थना समाज 1867, सत्यशोधक समाज 1873, सार्वजनिक सभा तिची स्थापना आहे 1870ची आणि आर्य समाज आहे 1875. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते? बघा, कामगार हितवर्धक सभा याच्याशी संबंधामध्ये प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यामध्ये भिवाजी नरे, सीताराम बोले, हरिहर सोनुले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर. आता इथं क विधान हरिहर सोनुले हे येणार नाही, त्यामुळं अ, ब, ड तिन्ही पर्याय असणारा पर्याय ऑप्शन क्रमांक 3. नरे, बोले आणि तालचेरकर यांनी काय केलेलं आहे? तर कायदेशीर सल्ला देण्याचे काम केलेले आहे. त्याच्यानंतर पुढं 6 नंबरचं होम रूल म्हणजे बघा, होम रूलचा अर्थ विचारलेला आहे. आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे. ब आहे स्वराज्य प्राप्त करून घेणे. क आहे इंग्रजांच्या चोखडातून मुक्त होणे. ड आहे स्वशासनास प्रतिकार करणे. होम रूलचा अर्थ काय होतो बघा, स्वशासनास प्रतिकार करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. अ, ब, क तिन्ही असायला हवीत असा पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? बघा, 26 जुलै 1876 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची जी स्थापना केली त्याचे पहिले सचिव विचारलेले आहेत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आनंद मोहन बोस. 8 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? तर याचं उत्तर आहे राजा रघुजी तिसरा. ऑप्शन क्रमांक 2. 9 नंबरचा प्रश्न, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केलेले आहे? तर याचं उत्तर आहे ह्यू रोज. आणि झाशीच्या राणीचा जो अंत झालेला आहे त्या ह्यू रोज यांच्या मार्फतच झालेला आहे बघा, त्यामुळं ह्यू रोज. त्याच्यानंतर 10 नंबरचं, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? याचं उत्तर आहे बघा, तर फिलिप स्प्रॅट, ब्रॅन ब्रॅडले. अ येणार नाही, ह्या 2 व्यक्ती येणार नाही, त्यामुळे अपर्यायातून काढून टाकले बघा. तर 1 गेला आणि 3 गेला. आता ब, ॲलन ह्यूम, डिग्बी आहेत, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी आहेत, वेडरबर्न, WS केन हे पण आहेत, त्यामुळे ब, क, ड तिन्ही पर्याय ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहेत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर 11 नंबरचा जोड्याजोड्या संबंधित प्रश्न आहे, भूगोलाशी संबंधित आहे. घाट आहे आणि रस्ते विचारलेले आहेत बघा. तर 11 नंबरचा बघा, फोंडा घाट कुठे आहे? तर कोल्हापूर आणि पणजी. अचं 4 कुठं दिलेलं आहे? 1 मध्ये नाही, 3 मध्ये नाही, आपण पर्याय कट करून घेतले. त्याच्यानंतर माळशेज घाट. आता माळशेज घाट कुठं आहे बघा, तर माळशेज घाट ठाणे आणि अहमदनगर येथे आहे. बचं 3 आता इथं कुठं दिसतं बघा, बचं 3 इथं दिसेल, त्यामुळे आपलं उत्तर 4 असेल. बघा, जोड्या जुळवा प्रश्न असतात, सगळ्या जोड्या जुळवत बसायच्या नसतात. 1 किंवा 2 जोडी जुळवली की आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतं. त्यामुळे एक आणि कुठलंही जे आपल्याला माहित आहे ती जोडी जुळवायची असते, त्याच्यावरून पर्याय कट करायचे असतात आणि उत्तर काढायचं असतं. सगळ्या जोड्या जुळवत बसायच्या नाहीत. आता पटपट उत्तर बघू बघा. फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजीच्या दरम्यान आहे. माळशेज घाट ठाणे आणि अहमदनगरच्या दरम्यान. हनुमंत घाट कुठं आहे? कोल्हापूर आणि कुडाळच्या दरम्यान आहे. आणि थळ घाट आहे मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान. 11चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पुन्हा भूगोल
बघा, शंभू महादेवाचे डोंगररांग टिंब नद्यांच्या दरम्यान आहेत. तर कुठं आहे शंभू महादेव डोंगररांगा? डोंगररांगा 100% प्रश्न असतो भीमा आणि कृष्णा, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. बघा, अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. स्तरित खडकात चुनखडक, जिप्सम सारखी खनिजे आढळतात. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट, इथं ग्रॅनाइट असेल बघा, तर सारखी खनिजे आढळत नाहीत. तर अ आणि ब फक्त बरोबर आहे, क विधान चुकीचं, आढळत नाहीत. तर इथं रूपांतरित खडक, अग्निजन्य स्तरित खडक, बघा अग्निजन्य खडक, स्तरित खडक मूळ खडक आहेत. रूपांतरित खडक म्हणजे काय, तर तापमान, दाब किंवा हवेचा दाब यांचा काय होतो, तर त्या खडकावर परिणाम होतो आणि त्याचं रूपांतरण होतं, ते असतात रूपांतरित खडक. आता याचं उदाहरण सांगता येईल संगमरवर. मूळ खडकामध्ये बदल होऊन रूपांतर होतं खडकाचं आणि पुढचा प्रकार बनतो रूपांतरित खडक. याचं आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अ आणि ब बरोबर. त्याच्यानंतर पुढे 14 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी बरोबर विधाने कोणती आहेत ओळखायचं आहे. 14 बघा, तर महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, बरोबर आहे. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, बरोबर आहे. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे का, तर हे विधान चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर सिंदफणा ही नदी गोदावरी ची उत्तरेकडील उपनदी आहे, तर हे पण विधान चुकीचं आहे. अ आणि ब फक्त पर्यायामध्ये पाहिजेत, ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 15 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील 1960 ते 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे टिंब व डिंब आहेत. बघा, 1960 आणि 2020 मधील प्रशासकीय विभाग विचारलेले आहेत. आता सर्वांना माहीत आहेत, आता सद्यस्थितीमध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत, म्हणजे 2020 मध्ये 6, म्हणजे इकडच्या जागेवर 6 यायला पाहिजे. आता हे 6 कुठं दिसतं बघा, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. डायरेक्ट उत्तर मिळालं. 1960 मध्ये किती होते, 4 होते आणि नंतर 2 वाढलेले आहेत आणि आता किती आहेत 2020 मध्ये 6. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 16 नंबर, अ ब क ड, बघा मृदा प्रकार दिलेला आहे आणि तो मृदा प्रकार कोणत्या प्रदेशामध्ये आढळतो, त्या प्रदेशाबरोबर आपल्याला त्याची जोडी जुळवायची आहे. आता काळी कापसाची मृदा, तर जांभी मृदा, तांबडी मृदा आणि भरड उथळ मृदा. बघा, जी काळी कापसाची मृदा आहे तर ती कुठं आढळते, तर ती महाराष्ट्री पठारी प्रदेशामध्ये आढळते. आता ह्याला रेगूर मृदा असंही म्हटलं जातं, कारण बघा महाराष्ट्राची जी निर्मिती आहे तर दख्खनचं पठार आहे, भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकातून त्याची निर्मिती झालेली आहे. बेसॉल्ट हा खडक आहे आणि त्या खडकातून जी माती बनत असते तर ती काळी मृदा किंवा रेगूर मृदा नावाने ओळखली जाते. त्यामुळे महाराष्ट्राचा जो पठारी भाग आहे किंवा आपला महाराष्ट्राचा जो पठार आहे त्याच्यामध्ये सर्वत्र आपल्याला काळी मृदा आढळून येते. त्यामुळं अचं तीन कुठं कुठं आहे बघा, तर 3 मध्ये नाही, 4 मध्ये नाही. त्याच्यानंतर पुढे जांभी मृदा. आता जांभी मृदा कुठे आढळते, तर जांभा दगड, चिरा दगड किंवा जांभा दगड बघा कोकणामध्ये आढळतो, त्यामुळे कोकण प्रदेशामध्ये जांभी मृदा आढळते. बचं 1 कुठं आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. बघा, आपण 2-3 जोड्या जुळवायचे प्रश्न सोडवलेले आहेत, सगळ्या जोड्या अजिबात जुळवायची गरज नसते. दुसरी जोडी जुळवली की आपोआप उत्तर निघतं. आपलं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक 2. पटपट पाहू. काळी कापसाची मृदा आहे महाराष्ट्र पठारी प्रदेशामध्ये, जांभी मृदा आढळते कोकण प्रदेशामध्ये. त्याच्यानंतर तांबडी मृदा पूर्व विदर्भाच्या भागामध्ये आढळते आणि भरड उथळ मृदा ही सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये आढळून येते. त्याच्यानंतर पुढे 17 नंबर, कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात. बघा, कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे त्याला पंजाब हिमालय म्हणतात, तर त्या नद्या आहेत सिंधू आणि सतलज, ऑप्शन क्रमांक 1. 18 नंबर, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हणतात. बघा, पश्चिम आणि वायव्य भारत आहे याच्यामध्ये अतिउष्ण कोरडे आणि धुळीचे जे वारे वाहतात तर त्यांना काय म्हणून ओळखलं जातं, तर त्या वाऱ्यांना लू वारे म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. आणि सर्व उत्तरे आपण फायनल आन्सर की नुसार बघत आहोत, त्यामुळे बघा फर्स्ट की नुसार नाही, आपण फायनल की नुसार सर्व उत्तरे चेक करत आहोत. त्यामुळे काय आहे, तर सगळी उत्तरे बरोबर असण्याची शक्यताच खूप जास्त आहे. त्याच्यानंतर 19 नंबर बघा, स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे बघा किती असायला हवं ते आपल्याला विधान ओळखायचं आहे, तर 100 सेमीपेक्षा कमी आणि 40 सेमीपेक्षा जास्त असायला हवे. 19चं उत्तर आहे फक्त ड, ऑप्शन क्रमांक
4. त्याच्यानंतर 20 नंबर, भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. आता यापैकी कोणती वस्ती नागरी वस्तू म्हणून ओळखली जाते ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर बघा, महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे. आपल्याला नागरी वस्ती ओळखायची आहे, विधान पाहिजे. त्याच्यानंतर 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असायला हवी, हे पण पाहिजे. 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे, इथं 50% नाही तर इथं 75% प्रमाण आहे, त्यामुळे पूर्णपणे चुकीचं आहे. इथून गेला, पर्याय असलेला इथून गेला आणि वरील सर्व म्हणजे ह्याच्यामध्ये पण असणार, त्यामुळे हा पण पर्याय गेला. डायरेक्ट उत्तर मिळालं बघा, ब ड ऑप्शन क्रमांक 3. आता ड वाचून घेऊ. लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला किती असायला पाहिजे, तर 400 पेक्षा जास्त. बघा, नागरी वस्तीचे हे निकष आहेत, हे निकष लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 21 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे. आता 21 नंबरचा प्रश्न जो आहे तो अर्थशास्त्राशी संबंधित आहे आणि याचं उत्तर बघा, तर औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल विधान विचारलेलं आहे. तर काय आहे ग्राहक किंमत निर्देशांक बघा, तर यामुळे काय होतं, तर औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. 21चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त ड. त्याच्यानंतर पुढे 22 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही. इथं नाही विचारलेलं आहे, त्यामुळे आहे नाही हे शब्द नीट व्यवस्थित वाचायचे. आता गुणात्मक पतनियंत्रणाचं साधन नाही म्हणजे 3-4 पर्याय दिले, त्यापैकी 3 साधने आहेत आणि जे चौथं विधान आहे साधन नसलेलं ते आपल्याला ओळखायचं आहे. याचं उत्तर आहे बघा, उपभोग कर्जाचे नियंत्रण हे पतनियंत्रणाचे साधन आहे, गुणात्मक पतनियंत्रणाचे. 2 आदेशांच्या मार्फत नियंत्रण हे पण आहे. 3 कर्ज तारण सीमांचे नियमन हे पण आहे. फक्त बघा 4 खुल्या बाजारातील व्यवहार हे गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही बँकांचे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 23 नंबर, खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे. बरोबर 2 विधानं दिलेली आहेत, बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. इथं भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली, हे विधान बरोबर आहे. PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे, हे पण विधान बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, ऑप्शन क्रमांक 3 याचं अचूक उत्तर असेल. 24 नंबर, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते. आता भारतीय लोकसंख्येचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी बदलणारे जे 3 घटक आहेत तर ते विचारलेले आहेत. याच्यामध्ये बघा, जन्मदर बदलतो, मृत्यूदर बदलतं आणि स्थलांतराचं जे प्रमाण आहे ते पण बदलतं, त्यामुळे बदलणारे 3 घटक ऑप्शन क्रमांक 3. 25 नंबर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF च्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था किंवा सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा. बघा, सर्वात मोठा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात श्रीमंत जे देश आहेत IMF नुसार त्यांचा क्रम लावायला सांगितलेला आहे. याचं उत्तर आहे अमेरिकेपासून सुरुवात आहे आणि भारताचा आपला नंबर कितवा आहे बघा, तर 5वा आपला भारताचा नंबर आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत, ऑप्शन क्रमांक 4 असा तो क्रम आहे. त्याच्यानंतर पुढे 26 नंबरचा प्रश्न, डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा टिंबटिंबशी संबंधित आहे. तर विजय केळकर समितीचा अहवाल हा अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणाशी संबंधित आहे. बघा, डॉक्टर विजय केळकर कशाशी संबंध आहे, अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 27 नंबरचा प्रश्न, टिंबटिंबमध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. ते बघा कधी मांडण्यात आली ते विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मानव विकास अहवाल 2010 मध्ये. त्याच्यानंतर पुढे 28 नंबर, खालील विधाने विचारात घ्या. आता योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. इथं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते, हे विधान बरोबर आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो, हे पण विधान बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, ऑप्शन क्रमांक 3 येईल. आणि ब दोन्ही बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढे आता 29 नंबरचा प्रश्न बघू, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालील कोणती विधाने बरोबर आहेत. 2023-24चा पेपर आहे आपला 2024चा, त्यामुळे 2023-24चा अर्थसंकल्प विचारलेला आहे. बरोबर विधाने विचारायचे आहेत, बरोबर विधाने ओळखायचे आहेत. बघा, तर
भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलेले आहे, हे विधान बरोबर आहे. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये 23,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे, हे पण विधान बरोबर आहे. क राष्ट्रीय पशुधन मिशन करता रुपये 1,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे, हे क विधान तेवढं येणार नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचा चूक उत्तर आहे बघा. तर अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. 30 नंबर, भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही? व्यासपीठ नाही विचारलेलं आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. आता हे याचं काय बघा, तर विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ हे फक्त नाही, म्हणजेच हे बाकीचे 3 विधानं काय असणार आहेत, तर अधिकृत व्यासपीठ असणार आहेत. 31 नंबर, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? 31 नंबरचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आहे बघा, कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. ऑप्शन क्रमांक 3 असेल क. त्याच्यानंतर 32 नंबरचा प्रश्न, भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय अर्थसंकल्प बरोबर विधाने ओळखायचे आहेत बघा. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवितो, बरोबर आहे विधान. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवितो, हे पण बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवितो, हे विधान बरोबर आहे. आणि ड विधान, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक महसुली तूट दर्शवितो, हे ही विधान बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 येईल वरीलपैकी सर्व. परत एकदा बघा, भारतीय अर्थसंकल्पाचा जो दस्तऐवज आहे तर तो जमा खर्च दर्शवितो, राजकीय तूट दर्शवितो, प्राथमिक तूट दर्शवितो, त्याचबरोबर परिणामकारक महसुली तूट देखील दर्शवत असतो. त्याच्यानंतर आता जोड्या जुळवायच्या आहेत. ज्या क्रांती आहेत त्या क्रांती कशाशी संदर्भात आहेत, तर त्याच्या जोड्या आपल्याला अचूक जुळवायच्या आहेत बघा. हरित क्रांतीचा संबंध आहे अन्नधान्य उत्पादन, हरित क्रांतीचा संदर्भ आहे अन्नधान्य उत्पादन बघा. अच 3 तुम्हाला अच 3 फक्त एकाच पर्यायामध्ये दिसेल त्या, आणि तेच आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे, सोनेरी क्रांती फळांच्या उत्पादनाशी संबंधित आहे, निळी क्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे, आणि पिवळी क्रांती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 34 नंबर, भारतीय संविधानातील अनुच्छेद टिंब मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे, तर भारतीय संविधानातील कलम 112 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची व्याख्या करण्यात आलेली आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कलम 112. ही कलमे खूप जास्त IMP आहेत, JJPYQ परीक्षेला विचारलेले आहेत बघा. तुम्हाला जर 2026 जूनची जर तुम्ही गट ब गट क ची तयारी करत असाल तर तुम्हाला PYQ वर कमांड असणे खूप जास्त गरजेचे आहे. आणि तलाठी भरतीची तयारी करणारी जी मुलं आहेत त्यांनी फक्त प्रश्न कसे विचारलेले आहेत ते तो टॉपिक, तो भाग आणि ते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ज्यावेळी आपण स्टेट बोर्ड असेल किंवा जे कोणतंही तुम्ही पुस्तक वाचत असाल, स्टडी मटेरियल रेफर करत असाल, त्याच्यामधून हे मुद्दे कशा पद्धतीने कव्हर होतील अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 35 नंबरचं बघा, खालीलपैकी योग्य विधान. आता सत्य विधान निवडायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की स्थूल देशांतर उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते, आणि ब मध्ये दिलेलं आहे स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. आता दोन्ही विसंगत आहेत, त्यामुळे नसते आणि असते फक्त दिलेलं आहे, बाकी सगळं उत्तर बघा पूर्ण वाक्य सेम आहे, फक्त असते आणि नसते, त्यामुळे कॉमन सेन्स आहे. दोन्हीपैकी एक कोणतं तरी बरोबर असणार, त्यामुळे अ आणि ब दोन्ही हे पण विधान येणार नाही, 4 पण येणार नाही. आता अ आणि ब याच्यामध्ये बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादन जे आहे तर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले जे उत्पन्न आहे ते समाविष्ट नसते, हे विधान फक्त बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 येईल फक्त अ. त्याच्यानंतर 36 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केलेली आहे? आता
स्वॉट ही जी उपग्रह मोहीम आहे तर ती सुरू केलेली जी संस्था आहेत त्यांची नावं सांगायची आहेत. तर याचं उत्तर आहे नासा आणि CNES. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 37 नंबर, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 टिंबटिंब यांनी प्रस्तुत केला आहे. तर हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम यांच्या मार्फत प्रस्तुत करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढे 38 नंबर, द इंडियन नेव्ही @75 रिमेनिसिंग द व्हॉयज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा पुस्तक विचारलेलं आहे, द इंडियन नेव्ही @75 रिमेनायझिंग द व्हॉयज. आता ह्या पुस्तकाचे जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3 कमोडोर रणजित राय. ऑप्शन क्रमांक 3. बघा इथं कमोडोर 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 तिन्ही पर्यायामध्ये कमोडोर आहे, त्यामुळं पर्यायामध्ये साम्य आपल्याला शोधायचं असतं, त्यामुळं ऑड पर्याय शोभा डी हे आपलं उत्तर असणारच नाही. आता 3, 2 आणि 4 फक्त नाव लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 कमोडोर रणजित राय यांचं हे पुस्तक आहे. 39 नंबर, उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते आहे? उस्ताद रशीद खान घराणं विचारलेलं आहे, त्यांचं घराणं आहे रामपूर सहसवान. रामपूर सहसवान. ऑप्शन क्रमांक 3. 40 नंबर, खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदयी 2.0 ही योजना सुरू केलेली आहे? राज्याचं नाव विचारलेलं आहे, राज्याचं नाव आहे आसाम. ऑप्शन क्रमांक 4. 41 नंबर, सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे? सूर्यकिरण हवाई सराव करणारा जो गट आहे त्याचं बोधवाक्य विचारले, त्याचं बोधवाक्य आहे सदैव सर्वोत्तम. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढे 42 नंबर, पुढीलपैकी कोणती किंवा कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? जॉन फॉसे यांच्या साहित्यकृती विचारलेल्या आहेत. याचं उत्तर आहे बघा तर बोट हाऊस, मेलानकोली, रॉड, स्वॉर्ट, रेड ब्लॅक. तर ह्या तिन्ही साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 43 नंबर, भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडिया यांनी कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? तर ती कंपनी आहे ऑप्शन क्रमांक 3 जेनेसिस इंटरनॅशनल. त्याच्यानंतर 44 नंबर, पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणांची नावे योग्य जोडलेली आहेत? बघा शहर आणि तिथं असणारं क्रिकेट स्टेडियम यांची योग्य जोडलेली नावं आपल्याला शोधायची आहेत. 44चं बघा, ग्रीन पार्क स्टेडियम कुठे आहे? कानपूरमध्ये, हे बरोबर आहे. होळकर स्टेडियम इंदोरला आहे, हे पण बरोबर आहे. MA चिदंबरम स्टेडियम चेन्नईला आहे, हे पण बरोबर आहे. चर्च लक्षात ठेवू शकता, होळकर इंदोर असं लक्षात ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर AM चिन्नस्वामी स्टेडियम बेंगलोरला आहे, हे पण बरोबर आहे. त्यामुळे बघा अ ब क ड चारी पर्याय किंवा चारी विधानं आपल्या पर्यायामध्ये पाहिजेत, असं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 अ ब क ड चारी जोड्या बरोबर आहेत. आता 45 नंबर, BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? BN गोस्वामी. उत्तर आहे कला इतिहास. ऑप्शन क्रमांक 1. 46 नंबर, लक्षद्वीप संबंधी पुढील विधानापैकी अयोग्य विधान कोणते? लक्षद्वीपच्या संबंधामध्ये विधानं दिलेले आहेत, चुकीचं विधान निवडायचं आहे. बघा लक्षद्वीप म्हणजे मलयालम आणि संस्कृत भाषामध्ये लाखद्वीप होय, विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे, हे विधान बघा तर इथं अविधान बघा मलयालम आणि संस्कृत भाषामध्ये लाखद्वीप, तर हे विधान चुकीचं आहे. नाही, हे विधान बरोबर आहे बघा, अयोग्य निवडायचे आहेत आपल्याला, अयोग्य म्हणजे चुकीची. आता ब विधान तर सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश, हे काय आहे? तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. त्याच्यानंतर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती हे आहे, हे पण विधान बरोबर आहे. अगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे, तर हे विधान काय आहे बघा? चुकीचं आहे. आता चुकीचं विधान आपल्याला निवडायला सांगितले होते, त्यामुळं ब आणि ड चुकीची विधाने. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असेल. 47 नंबर, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालविले जाते? मंत्रालयाचं नाव विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 येईल ग्रामीण विकास मंत्रालय. 48 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणी पुंज किंवा क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केली आहे? तर याचं उत्तर आहे मार्क रीड. ऑप्शन क्रमांक 2. 49 नंबर, आफ्रिकन युनियनचे गीत अथेम कोणते आहे? आफ्रिकन युनियनचे गीत विचारले. ऑप्शन क्रमांक 3 लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. मालदीव विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मालदीव बद्दल
विधानं सांगितलेली आहेत, कोणती बरोबर आहेत ती निवडायची आहेत बघा. तर मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदिवीय वंशगटाचे आहे, हे विधान काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे, बरोबर आहे. अधिकृत भाषा अरेबिक आहे, हे विधान चुकीचं आहे. बघा, क असलेला पर्याय 1 गेला, क असलेला पर्याय 4 गेला. आता ब आणि ड विधान बघा, राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात, हे पण विधान बरोबर आहे. ड तिन्ही पर्याय इथं आहेत बघा, तिन्ही विधाने ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर 51 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? तर ती आहे 4थी अनुसूची, ऑप्शन क्रमांक 4. आता पुन्हा कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संवैधानिक, आता हे जे आहेत तर हे राज्यशास्त्राशी संबंधित प्रश्न सुरू झालेले आहेत, राज्यघटना 51 पासून. आता 15 प्रश्न असतात बघा राज्यघटनेचे, इतिहासचे 10 असतील, त्याच्यानंतर भूगोलाचे 10 असतात, राज्यशास्त्र 15, त्याच्यानंतर अर्थशास्त्र 15 असतात, करंट अफेअर 15 असतात, गणित 20 असतात आणि सामान्य विज्ञान 15. अशा पद्धतीने 100 मार्काचा हा पेपर असतो. तर आता 52 नंबरचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? घटना दुरुस्ती विचारलेली आहे, 73वी घटना दुरुस्ती, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 53 नंबर, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने किंवा विधाने बरोबर आहेत? बघा, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती, आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असेल. 54 नंबरचा प्रश्न, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? बघा, अनुच्छेद म्हणजेच कलम, कोणत्या कलमामध्ये पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? तर कलम विचारलेला आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कलम 243. त्याच्यानंतर 55 नंबरचा प्रश्न, 55 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? विधानं दिलेले आहेत आणि काय सांगितलेलं आहे की बरोबर विधाने निवडा. बघा, सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत, हे विधान बरोबर आहे. कोकणी, नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार करण्यात आला, हे विधान चुकीचं आहे. फक्त ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर असेल. 56 नंबर, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या टिंब अनुच्छेदात आहे. खूप जास्त वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ग्रामपंचायतीचं कलम विचारलेलं आहे बघा, आणि ग्रामपंचायतीचं कलम आहे ऑप्शन क्रमांक 2, कलम 40. त्याच्यानंतर 57 नंबरचा प्रश्न, मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? तर हे भाषेची जी समस्या आहे, तर भाषा समस्याशी संबंधित मुन्शी अय्यंगार सूत्र आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचा अचूक उत्तर आहे. 58 नंबर, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे? 58 नंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कलम 324 नुसार. 59 नंबर, भारतीय पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? एखादी महिला जर पहिल्यांदाच त्या पदावर बसत असेल तर तो प्रश्न विचारला जातो. त्यामुळे बघा, पहिली राष्ट्रपती महिला असेल, पहिल्या महिला पंतप्रधान असतील, आता मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तर कोणी झालेलं नाही, पण देश पातळीवर ज्यावेळी आपण विचार करत असतो, पहिली न्यायाधीश, अशा पद्धतीने एखादी महिला जर त्या पदावर प्रथमच विराजमान होत असेल तर ते प्रश्न आवर्जून विचारले जातात. 59 नंबरचं उत्तर आहे बघा, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, VS रमादेवी. त्याच्यानंतर 60 नंबर, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? कोणतं कलम राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे कलम 168, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढे 61 नंबर, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राज्याचा महाधिवक्ता अधिकार आहे ऑप्शन क्रमांक 2, राज्यपाल यांना. त्याच्यानंतर पुढे 62 नंबर, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? म्हणजे राज्यसभा आणि बघा, विधानसभा आणि विधान परिषद असे द्विगृही विधिमंडळ कोणत्या राज्यामध्ये आहे? ती राज्य विचारलेली आहेत. बघा, महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र नाही, त्यामुळे हा पर्याय कटला इथं बघा. त्याच्यानंतर 62 नंबर बघा, तर इथं बिहार पाहिजे, इथं बिहार आहे, इथं बिहार आहे, इथं बिहार नाही, हा पर्याय कटला. बघा, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. इथं वेगळं काय आहे बघा, तर इथं आंध्र प्रदेश नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे इथून 3 पर्याय कटला. तर राज्य
बघा, विधान परिषद अस्तित्वात असणारी राज्ये आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4. 63 नंबर, घटनेतील कलम 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविलेले आहेत? तर घटनेने सर्व कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे सोपवलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 64 नंबर, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती टिंबटिंबद्वारे होते, तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती राज्याचे राज्यपाल करत असतात. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 65 नंबर, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे? तर ते कलम आहे कलम 215. ऑप्शन क्रमांक 1. आता पुन्हा जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, शेवाळ गट, आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत तर ते सामान्य विज्ञानाशी संबंधित आहेत. 66 पासून 80 पर्यंत. हिरवे शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ आणि पिवळे शेवाळ. बघा, सामान्य विज्ञानचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असता सुरुवातीला तुम्हाला 5वी नाही, सामान्य विज्ञान 6वी पासून आहे. बघा, 5वीला थोडासा संदर्भ दिलेला आहे परिसर अभ्यासमध्ये. फक्त डीपमध्ये वाचताना 6वी ते 10वी पाठ्यपुस्तकं अगदी व्यवस्थित प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक पाठामध्ये जे जे डाटा दिलेला आहे, चार्ट दिलेले आहेत, तक्ते दिलेले आहेत, बॉक्स दिलेले आहेत, हायलाईट करून शब्द दिलेले आहेत, ते प्रत्येक शब्द, प्रत्येक चार्ट, प्रत्येक तक्ता तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यासायचा आहे, कारण त्याच्यावरूनच प्रश्न इकडे विचारले जातात. आणि स्टेट बोर्ड बघा, तुम्हाला 15 पैकी 8 ते 9 प्रश्न तुम्हाला फक्त स्टेट बोर्डमधून कव्हर होतात सामान्य विज्ञान. त्यामुळं शालेय पुस्तके तेवढी तुमची वाचून झालेली असायला हवीत. 66 नंबरचं बघा, तर हिरवे शेवाळ काय आहे? स्पायरोगायरा. उदाहरण काय आहे हिरव्या शेवाळाचं? स्पायरोगायरा. बघा, कुठं आहे? अचं 3 तुम्हाला एकाच पर्यायामध्ये दिसतं. ऑप्शन क्रमांक 3. बघा, तपकिरी शेवाळ काय आहे? त्याचं उदाहरण आहे सर्गॅसम. त्याच्यानंतर लाल शेवाळाचं उदाहरण आहे पॉलिसायफोनिया आणि पिवळे शेवाळाचं उदाहरण आहे बॉट्रिडियम. बघा, हिरवे शेवाळ स्पायरोगायरा, तपकिरी शेवाळ सर्गॅसम, लाल शेवाळ पॉलिसायफोनिया आणि पिवळे शेवाळाचं उदाहरण आहे बॉट्रिडियम. 67 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? तर फळ पिकवणारे संप्रेरक आहे ते विचारलेलं आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इथिलिन. फळ पिकवणारे संप्रेरक इथिलिन. 68 नंबरचा प्रश्न आहे, वनस्पती रोग आणि रोगाकाराच्या जोड्या. आता बघा, वनस्पतीचे जे रोग आहेत आणि ते रोग कशाद्वारे होतात, ते रोगकारक त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. याचं गव्हाची सुट्टी काजळी कशामुळे होते? बघा, रोगकारक आहे उस्टिलॅगो सेगेटम. आणि अचं 3 कुठं आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्येच आहे. वरची जोडी आणि आत्ताची जोडी सेम 3 पर्यायामध्ये दिलेला आहे. बघा, गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा हा जो रोग आहे त्याचा रोगकारक आहे पक्सिनिया ग्रॅमिनिस. त्याच्यानंतर भुईमुगाच्या पानावरील टिक्का जो रोग आहे तर त्याचा कारक आहे सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम. आणि हळदीच्या पानावरील ठिपका त्याचा रोगकारक आहे टॅप्रिना मक्युलान्स. त्याच्यानंतर 69 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? त्वचेच्या थरामध्ये देण्यात येणारी लस BCG. ऑप्शन क्रमांक 2. 70 नंबर, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? बघा, रंगीत कोडेड पिशवी विचारलेली आहे मानवी शारीरिक जो कचरा आहे त्याच्यासाठी, तर त्याचा रंग आहे पिवळी पिशवी. ऑप्शन क्रमांक 2. 71 नंबर, आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? म्हणजे प्रथिनांच्या अभावी होणारा रोग विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क्वाशिओर. त्याच्यानंतर पुढे 72 नंबर, सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. आता सस्तन प्राण्यांची लक्षणे, इथं लक्षणे दिलेली आहेत अ, ब, क, ड विधानामध्ये. आता यापैकी बरोबर लक्षणे आपल्याला निवडायची आहेत, बरोबर विधाने. बघा, तर अंगावर केस असतात सस्तन प्राण्याच्या, हे विधान बरोबर आहे. 3 कप्प्याचे हृदय, ब तेवढं चुकीचं आहे. क, मादीमध्ये स्तनग्रंथी असतात, हे विधान बरोबर आहे. ड, काही सस्तन प्राणी अंडी घालतात, प्लॅटिपेस डकबिल आहे बघा, त्यामुळं क आणि ड, अ, क, ड. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येईल. आणि ब विधान चुकीचं आहे. 73 नंबर, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात, कारण. आता कारण विचारलेलं आहे, तर पायसेस या वर्गामध्ये मासे का मोडतात? प्राणी वर्गीकरण. बघा, ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. अविधान पाहिजे आपल्या उत्तरामध्ये. त्याच्यानंतर ब, त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात, हे विधान चुकीचं आहे. क, ते शीतरक्ताचे आहेत, हे बरोबर आहे. त्यांच्या शरीरावर खवले असतात, हे पण बरोबर आहे. अ, क, ड. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 74 नंबरचा प्रश्न बघा,
हायड्राच्या नोमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. हायड्राच्या नोमॅटोब्लास्टमध्ये जे विष सापडतं त्याचं नाव विचारलेलं आहे. 74चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिप्नोटॉक्झिन ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर आता ब्रांझ मिश्र धातू. ब्रांझ हा खालील धातूंचा मिश्र धातू आहे. बघा ब्रांझमध्ये कोणते 2 धातू समाविष्ट आहेत ते विचारलेलं आहे. उत्तर आहे CuSn ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 76 नंबर रासायनिक उद्योगामध्ये झिओलाइटचा उपयोग टिंबटिंब म्हणून करतात. आता झिओलाइटचा उपयोग रासायनिक उद्योगामध्ये काय म्हणून करतात तर उत्प्रेरक म्हणून करतात. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 77 नंबर 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फार्माल्डिहाइडच्या म्हणजे CHO 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल तर याचं उत्तर फक्त सांगते. याचं उत्तर आहे 4 ग्रॅम. त्याच्यानंतर पुढे 78 नंबर बघा चूक आणि बरोबर 3 विधानं दिलेली आहेत. चूक आणि बरोबर इथं क्रम दिलेला आहे बघा. तर 78 नंबर सोलर PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. आता ह्याच्यामध्ये बघा हे विधान बरोबर आहे. त्यामुळं एक बरोबर कुठं आहे तर तिन्हीमध्ये बरोबर आहे. त्यामुळे एक पर्याय कटला. आता सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. आता हे पण विधान काय आहे तर बरोबर आहे. दुसरं पण विधान बरोबर. त्यामुळे दुसरं विधान इथं चूक दिलेलं आहे. हा पर्याय कटला. आता त्याच्यानंतर बघा तर जैविक पदार्थामध्ये फक्त असे जे शब्द असतात ते विधान बघा पूर्णपणे चुकीचं असतं. त्यामुळे 3 काय आहे चूक आहे. 3 चूक बघा कुठं आहे तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. पहिलं बरोबर, दुसरं बरोबर आणि तिसरं विधान चूक. त्याच्यानंतर 79 नंबर दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अणुतरंग. त्याच्यानंतर अणुतरंग अवतरंग याच्यावर आधारित हा प्रश्न होता. 80 नंबर विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते. बघा विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. अशा पद्धतीने बघा 80 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. 2025चे गट ब चे आणि गट क चे पेपर जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पण व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टला आहेत अवेलेबल. प्रश्नपत्रिका ओळख MPSC प्रश्नपत्रिका ओळख नावाचा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये 2025चे गट ब आणि गट क चे पेपर इथं मी याच्या आधी घेतलेले आहेत. आता आपण 2024चा गट ब चा पेपर पाहिलेला आहे. अशाच पद्धतीने आपण 2024चा गट क चा पेपर पाहू. त्याच्यानंतर आपण मागे जात आहोत. 2011 पर्यंत अशी सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आणि महा TET साठी लवकरच PYQ अनालिसिसचे व्हिडिओ सुरू होणार आहेत. त्यामुळं जर स्पर्धा परीक्षेची किंवा TET शिक्षक भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि PDF हवी असेल तर टेलिग्राम जॉईन करायला अजिबात विसरू नका. चालेल, पुन्हा उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी रहा. धन्यवाद.